कधी कधी आयुष्यात फक्त एक गोष्ट हवी असते, शांतता. आज आम्ही आलोय अशाच एका ठिकाणी, भुलेश्वर टेम्पल, जे की यवतजवळ डोंगरावर वसलेलं आहे. रस्ता खूप वळणावळणाचा आहे, पण निसर्गच एवढा सुंदर आहे की प्रवास एक अनुभव बनतो. शहराच्या गोंगाटापासून दूर हळूहळू मन पण शांत होत जातं. मुख्य रस्ता जो आहे तो तिथपर्यंतचा प्रवास तुमचा खूपच सोपा आणि आरामदायक होईल. पण जेव्हा तुम्ही गावातून मंदिराकडे वळता तेव्हा रस्ता थोडासा अरुंद होतो. इथे मोठ्या वाहनांना थोडी काळजी घ्यावी लागते, पण रस्ता बऱ्यापैकी खराब वाटत आहे. सो तुम्ही एकदम कमी वेग ठेवून इकडे येऊ शकता. रोड बऱ्यापैकी ठीक आहेत. मुख्य रस्ता चांगला आहे, फक्त मंदिराकडे वळल्यानंतर ना रस्ता थोडासा अरुंद होतो आणि वळणावळणाचा होतो आणि भरपूर सारे खड्डे पण आहेत रस्त्यामध्ये. हळू ड्रायव्हिंग केल्यास 2 चाकी 4 चाकी दोन्ही वाहनांनी सहज पोहोचता येतं. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर खूपच मोकळा आणि स्वच्छ आहे आणि डोंगरावरून जो दिसणारा परिसर आहे तो पण खूप सुंदर वाटतो. तर आता आम्ही जवळपास पोहोचलोच आहे आणि तुम्हाला पार्किंगची जागा दिसेल. इथे तुम्ही तुमच्या गाड्या व्यवस्थित पार्क करून आतमध्ये दर्शन घेण्यासाठी जाऊ शकता. सण आणि उत्सवाच्या दिवशी थोडी गर्दी असते, म्हणून लवकरच पोहोचणं फायद्याचं ठरतं. तर आता गाडी पार्क करून आम्ही निघालो आहे मंदिराकडे आणि बघूयात. हे मंदिर डोंगरावर असल्यामुळे आणि सध्या थंडीचे दिवस चालू आहेत, तर इकडे खूप जास्त थंड आणि मोकळी हवा येते. मंदिराचं बांधकाम मुख्यतः काळ्या दगडात केलेले आहे, जे की काळाच्या ओघातही आजही मजबूत आणि टिकाऊ वाटत आहे. आणि भिंतींवरती सुंदर बारकाईने केलेले कोरीव काम दिसत आहे. प्रत्येक दगडावर प्राचीन कलाकारांची मेहनत स्पष्टपणे जाणवते. काही ठिकाणी फुलांची नक्षीदार रचना आणि पौराणिक प्रतीकं कोरलेली दिसतात. मंदिराचं शिखर खूप साधं आणि प्रभावी आहे. मंदिराचं प्रवेशद्वार खूप साधं पण भक्कम आहे. दारातून आत जाताना आपोआप डोकं झुकतं आणि मनात भक्तिभाव जागा होतो. प्रवेशद्वाराभोवती जुनी दगडी रचना आजही तशीच जपलेली आहे. मंदिरासभोवती मोकळी जागा आहे, जिथून दरवाजाचा परिसर दिसतो. मंदिराच्या बाह्य रचनेवर काळाच्या खुणा स्पष्टपणे दिसतात, पण त्याच खुणा या मंदिराचं ऐतिहासिक महत्त्व आणखीन वाढवतात.